नमस्कार सर्वांना। आज आपण शिमला मिरची बनवणार आहोत। त्यासाठी मी साहित्य घेतले मोहरी, जिरे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि टोमॅटो। कढई गरम करायला ठेवले। यात आपण तेल ओतून घेऊया। मी 3 पळ्या तेल टाकणार आहे। आपलं तेल गरम झाले। त्यात सगळ्यात अगोदर मी मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली की जिरे टाकणार आहे। जिरे, यात गेला टोमॅटो। टोमॅटो परतूया। यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे। टोमॅटो मऊ होते। आता यात आपण मसाले घालून घेऊ। सगळ्यात अगोदर लाल पावडर, कांदा मसाला, हळद, एकजीव करून घेऊ। आणि यात टाकू शिमला मिरची। हे 1/2 किलो शिमला मिरची आहे। शिमला मिरची परतून घेतली आहे। आपण यात मीठ टाकून घेऊ। मीठ आपण अगोदर पण एकदा टाकले टमाटर शिजताना। मीठ टाकून परत एकदा मिसळून घेऊ आणि ह्यावर 1 मिनिट वाफ काढून घ्यायची आपल्याला। 1 मिनिट झालाय। झाकण उघडून बघू। आपली मिरची छान शिजलेली आहे। शिमला मिरची किती छान शिजली आहे तुम्ही बघू शकता। आता ह्यात आपल्याला घालायचे शेंगदाण्याचं कूट। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता। मिसळून घेऊ। दिसायला भाजी खूप छान दिसते। आपल्याला आणखी 1 मिनिट वाफ काढून घ्यायचे, मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। मी या ताटावर थोडंसं पाणी घालणार आहे की जेणेकरून आपली भाजी खाली चिकटणार नाही। आपण झाकण उघडून बघू। वाव, किती छान आपली भाजी शिजली। कलर पण किती भारी आलाय। गॅस बंद करू आणि अशीच भाजी झाकून ठेवू। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून रस्सा भाजी पण करू शकता। चपाती, आपली शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, तर आपली रेसिपी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा। मी स्वतः करून पहा।